प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 9 अक्टोबर 2024 बुधवार। आज्ञा सद्गुणी स्त्री, सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल, कारण तिची हिंमत माणिकापेक्षा खूप जास्त आहे. नीतिसूत्र 31 अध्याय 10 वचन. साधारणपणे सर्व विभाग मत ते सद्गुणी स्त्रीबद्दल बोलतात आणि ते नीतिसूत्र 31 अध्याय वरून सल्ला दिला की पत्नी सद्गुणी असावी, पण चांगली स्त्री मिळणे फार दुर्मिळ आहे. सलोमोन, ज्याला 700 बायको आणि 300 उपपत्नी होत्या, तो म्हणाला, मला 1000 मध्ये एक पुरुष सापडला आहे, परंतु या सर्वांमध्ये मला एक स्त्री सापडली नाही. 7 अध्याय 28 वचन. एक सद्गुणी स्त्री ती आहे जी घर बांधते आणि तिच्या घराची देखरेख करते. ती अंधारात उठते आणि घरच्यांना जेवत घरातील मालकीण सांभाळू देण्याची तिची वृत्ती नाही. तिला घरातील लोकांची आणि त्यांची सुरक्षिततेची काळजी आहे. ती जीवासाठी उबदार कपडे तयार करते. कुटुंबातील प्रत्येकाला येशूच्या रक्ताची किल्ल्यात आणणे हे तिचे कर्तव्य आहे. तिला घरातील कामाकडे कमीपणा वाटत नाही, पण ती प्रत्येक काम योग्य काळजीने आणि लक्ष देऊन करते. बऱ्याच कुटुंबात बायकोला नवऱ्याची ठाव ठिकाण विचारला तर तिला गळत नाही, किंवा जर तुम्ही त्याने मुलाबद्दल विचारले तर ते जबाबदार असतील आणि म्हणतील, तो एखाद्या मित्राची ठिकाणी गेला असावा. बायको इतकी बेजबाबदार असेल तर त्या कुटुंबाची काय अवस्था असेल. सद्गुणी स्त्री कुटुंबाला योग्य मार्ग दाखवते. एक सद्गुणी स्त्री संगोपन देण्यासाठी तोंड उघडते. दयाळू शिकवण तिच्या जिभेवर आहे. ती निंदा किंवा गप्पांमध्ये गुंतत नाही. ती तिचे आशीर्वाद स्वतःकडे ठेवत नाही, तर गरीब आणि गरजू लोकांसाठी तिचे हात पुढे करते. ती तुला पूर्ण सहकार्य देते आणि तिच्या पतीच्या जबाबदारीत वाटा उचलते. सगळा माणूस. सलोमोन म्हणाला की त्याला 1000 मध्ये एक माणूस सापडला, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो 1000 आणि 10,000 मध्ये अधिक न्यायी आणि प्रमुख आहे. आणि सद्गुणी स्त्री ख्रिस्ताची वधू आहेच, कारण आपण त्यांची शरीराच्या, त्यांचे मांसाची आणि त्यांच्या हाडाची अवयव आहेत. हे एक महान गुण आहे, परंतु मी ख्रिस्त आणि चर्चबद्दल बोलतो. एफेसीस 5 अध्याय 30 आणि 32 वचन. जरी तुमची सद्गुणी स्त्रीचे सर्व गुण नसले तरी त्यातील काही चांगले गुण आत्मसात करण्यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. देवाची मुलांनो, एक सुरुवात त्यांची सुरुवातीच्या जीवनात अनेक टप्प्यातून जाते. शेवटी सुंदर फुलपाखरूमध्ये रूपांतर होण्याआधी जे अतिशय सुंदरपणे उडते, त्याच प्रकारे आपण देखील बदलले पाहिजे आणि प्रभू येशूकडे उड्डाण केले पाहिजे. आपल्या आत्म्याची प्रियकार त्याला हैवत भेटण्यासाठी. पुढील ध्यानासाठी श्लोक. मोहिनी फसवी आहे आणि सौंदर्य जात आहे, परंतु जी स्त्री परमेश्वराचे भय बाळगते तिची प्रशंसा केली जाईल. नीतिसूत्र 31 अध्याय 30 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी येसाया 32 अध्याय 33 अध्याय. संध्याकाळी कॉलोसियन्स 1 अध्याय. धन्यवाद.